नमस्कार, मी तन्वी सुनील. न्यूज अनकटच्या पुणे हायलाइट या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रात सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्या अगोदर नजर टाकूयात पुण्यातील महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. प्रलंबित मागण्यांवर तत्काळ कार्यवाहीची व्यापारी संघटनांची मागणी. सारसबाग गणपतीचं स्वेटर टोपीतील गोंडस रूप सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यात रात्री 7 नंतर पेट्रोल पंप बंद राहणार. आणि आता पाहूयात बातम्या विस्ताराने. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कालबाह्य झालेले कायदे, राष्ट्रीय बाजार समिती धोरणातील त्रुटी आणि अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत वाढत्या कारवाईच्या निषेधार्थ व्यापारी वर्गाने 5 डिसेंबरला राज्यव्यापी बंदीची घोषणा केली आहे. मार्केट यार्डतील पुणा मर्चंट्स चेंबरमध्ये झालेल्या राज्यव्यापी परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. परिषदेला मुंबई, कोल्हापूर, नाशिक, लातूरसह विविध जिल्ह्यातील 100हून अधिक पदाधिकारी उपस्थित होते. व्यापारी संघटनांनी सरकारकडून प्रलंबित मागण्यांवर तत्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे. आता आपण सध्या आहोत मार्केट यार्ड येथे आणि पाहायला गेलं तर पुणे व्यापारी आणि तसेच राज्यातील इतर व्यापारी येत्या 5 डिसेंबर पासून संपावर जाणार आहेत. राज्यातील व्यापाऱ्यांच्या मनात गेल्या अनेक महिन्यांपासून नाराजीचे वातावरण तयार होत आहे आणि रोजच्या व्यवहारात येणाऱ्या अडचणी, वाढत्या तपासण्या, जुने नियम आणि शासनाच्या निर्णयांना लागणारा विलंब या सगळ्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे आणि व्यापार करण्याने ते त्यांना अडचण येत आहे. त्यांच्या एकंदरीत पाहायला गेलं त्यांच्या मागण्या आणि याबाबत त्यांची सर्व चर्चा झाली, पण तरीही या ठिकाणी कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खूप नाराजी पसरली आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर या सर्व संदर्भात व्यापाऱ्यांना वाटते की आता ही बाजारपेठ आता बदलत चालली आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर व्यवहाराची जी पद्धत आहे ती आता बदलत चालली आहे, पण त्यानुसार नियमामध्ये कुठेही बदल होत नाही. उलट नवीन तपासण्या, दंड, कागदपत्रांची मागणी आणि कायद्यांच्या नावाखाली दबाव वाढते. यामुळे व्यापाऱ्यांवर अधिक ताण येत आहे आणि व्यवहार करण्याची त्यांना अधिक अडचणी येत आहेत. पण आता एकंदरीत पाहायला गेलं तर आता सर्व व्यापाऱ्यांनी एक निर्णय घेतला आहे. छोटा व्यापारी असो किंवा मोठा व्यापारी, या दोघांच्याही मनात आता एकच प्रश्न आहे, आमच्यासाठी सोयीची व्यवस्था कधी होणार. आणि आता या संदर्भात आता पुण्यातील जे व्यापारी संघटना आहे किंवा राज्यातील इतर व्यापारी संघटना यांनी संपाचा निर्णय घेतला. आता येत्या 5 डिसेंबरलाच हे व्यापारी आता संपावर जाणार आहेत आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आता राज्य सरकार या संपाबाबत कशा प्रकारे विचार करतं हे आता आपल्याला पाहावं लागेल. न्यूज अनकटसाठी मी दिनेश वडणे, धन्यवाद. राज्यभरात आणि देशभरात थंडीचं आगमन झालं आहे. अशातच पुण्यातील सारसबाग गणपतीला थंडीची वस्त्रे परिधान करण्यात आली आहेत. गणपती बाप्पाला उबदार स्वेटर आणि गोंडस कानटोपी परिधान करण्यात आली असून बाप्पाचं हे गोंडस रूप सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. गेल्या आठवड्यात पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवर झालेल्या 3 हल्ल्यामुळे डीलर्स रात्री 9 नंतर पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. आम्ही संपावर जाऊ शकत नाही म्हणून सुरक्षितेच्या दृष्टीने संध्याकाळी 7 नंतर विक्री थांबावी लागत आहे. मात्र पोलीस आयुक्त अमितेश जी यांच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास असून ते दोषींना शिक्षा करतील आणि आमच्या डीलर्स समुदायाचे संरक्षण करतील, असे मत पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी व्यक्त केले. नमस्कार, मी अली दारूवाला. मी ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे. गेल्या काही दिवस पुण्यामध्ये जे पंपावरती मारामारीचा प्रकार वाढलेला आहे. पुण्यामध्ये भैरोबा नाला, पुलगेट आणि एरोडा परिसरात पेट्रोल पंपाचे कर्मचारींना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने पेट्रोल डीलर्स असोसिएशन आणि पेट्रोल पंपावरती काम करणारे कर्मचारी यांनीही एक पत्र माननीय अमितेश कुमारजी यांना विनंतीच्या स्वरूपात दिलेले आहे का ही कधी याही कारवाईवरती रोकटोक केली नाही आणि जे गुंड प्रवृत्तीचे माणसं आहेत त्यांच्यावरती कधी काय त्यांच्यावरती आळा घातला नाही, तर आम्ही पेट्रोल पंप फक्त संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालवणार आहोत. पण पेट्रोल पंप ही अत्यावश्यक वस्तू असल्यामुळे पेट्रोल पंप बंद करता येत नाही. पण आम्ही अवश्य 7 वाजता नंतर पेट्रोल पंपावर एकही बूंद पेट्रोल विकणार नाही आणि संध्याकाळी 7 वाजता सगळे पेट्रोल पंप बंद करू. पण अमितेश कुमारजी हे खूप सक्षम अधिकारी आहे. आम्हाला अशी आशा आहे की अमितेश कुमारजी याच्यात काहीतरी तोडगा काढतील आणि पेट्रोल पंपावरचे कर्मचारी आणि आमचे मालकांना काहीतरी संरक्षण देण्यात त्यांना यश भेटेल याची आम्हाला खात्री आहे. डेक्कन परिसरात मध्यरात्री अनंत बारमध्ये 4 जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अज्ञात दरोडेखोरांनी बारमध्ये घुसून 15 ते 20 हजार रोकडा लंपास केला.
घटना घडल्यानंतर काही क्षणातच पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात तपासाची घडामोड सुरू आहे। दरोडाखोरांनी नेमकं कोणत्या मार्गाने प्रवेश केला आणि किती रक्कम लुटण्यात आली याबाबत पोलिसांकडून माहिती गोळा केली जात आहे। काल पुण्यात एक धक्कादायक घटना घडली। रात्री 1:30 वाजता पुण्यातील म्हात्रे पूल या ठिकाणी जे अनंत रेस्टॉरंट अँड बार आहे या ठिकाणी काल 4 इसमा आले आणि त्यांनी येथील रेस्टॉरंट मध्ये दरोडा टाकला आणि जवळजवळ 15 ते 20 हजार रुपये लंपास केले। तसेच त्यांनी रेस्टॉरंटच्या ज्या काचा आहेत त्या सुद्धा तोडण्यात आलेल्या आहे। त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी घटनास्थळी आले आणि त्यांनी तपासणी केली आहे आणि लवकरात लवकर पुढची तपासणी चालू आहे। खरं तर गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात कोयता गँगची दहशत वाढलेली आहे आणि ही कोयता गँगनीच ही जी तोडफोड झाली आहे रेस्टॉरंटची, ही कोयता गँगनेच केलेली आहे अशी प्राथमिक माहितीनुसार माहिती मिळत आहे। पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट। मुंडवा शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात समितीने पार्थ पवारांना क्लीन चिट दिली असून प्रमुख खरेदीदार शीतल तेजवाणी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर चुकीचा व्यवहार केल्याचा ठपका ठेवला आहे। आरटीआय कार्यकर्ते विजय कुमार यांनी या निर्णयावर हा केवळ विनोद नाही, महाराष्ट्राचे प्रशासन रसातळाला गेल्याचे लक्षण आहे अशी टीका केली आहे। या बातमीसह बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। पुणे शहरातील ढोले पाटील रोडवरील हॉटेल कपिलाजवळ एक स्लॅब कोसळल्याने 2 लोक अडकले आहेत। अग्निशमन दलाकडून प्राथमिक माहिती मिळाली असून बचाव कार्यासाठी 3 गाड्या घटनास्थळी दाखल करण्यात आल्या आहेत। सध्या बचाव कार्य सुरू आहे। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर न भरलेल्या मालमत्ता धारकांच्या पहिल्या 6 माहीच्या रकमेवर प्रति महिना 2% विलंब शुल्क दंड लागू झाला आहे। याबाबतची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाने दिली आहे। महिलेला दांडक्याने बेदम मारहाण करून तिचा दोघांनी खून केल्याची घटना येरवडा भागात घडली आहे। आरोपींनी मृतदेह 2 ते 3 दिवस घरात ठेवला। दुर्गंधी सुटल्यानंतर आरोपींनी मृतदेह लोहगाव वाघोली रस्त्यावर असलेल्या कचरापेटीत टाकण्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी येरवडा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पुण्यातील मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात समुपदेशनासाठी आलेल्या समीर शेख याने छतावरून उडी मारून आत्महत्या केली। गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग 17चे संभाव्य उमेदवार माधव पाटील यांनी 30,000 महिलांच्या सक्षमीकरणासाठी वर्ल्ड बँकेकडून 30 कोटी कर्ज मागितल्याचा दावा केला आहे। मतदानासाठी पैसे वाटण्यापेक्षा रोजगार निर्मिती महत्त्वाची असल्याचे ते म्हणतात। या अनोख्या प्रस्तावामुळे ते शहरात चर्चेत आले आहेत। या बातमीपत्रासह वेळ झाली आहे पुणे हायलाइट मध्ये इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज अनकट।